नमस्कार. आपण पाहत आहात जळगाव हेडलाईन्स न्यूज. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर परिसरातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळासारख्या परिस्थितीमुळे काढणीसाठी तयार असलेले केळी पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार तब्बल 2540 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आपल्या डोळ्यांसमोर उभे पीक जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहून अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. प्रशासन आता किती वेगाने हालचाली करते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कॅमेरामसह सोनम पाटील, जळगाव हेडलाईन्स न्यूज, जळगाव. काल संध्याकाळी 6 वाजता जे वादळ आलं त्यामध्ये अहिरवाडी, पिंपरी, पाडळे, मोहगण, कर्जोद, तेराळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे केळीचं. अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे. आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे. याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही. तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल, तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल. कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त तुटकी मदत मिळते, तुटक्या मदतीने या केळीमध्ये काही होणार नाही आहे. कमीत कमी 1000 केळी लागवड करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि जर दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल, तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, ही शासनाकडे आमची एक मागणी आहे.